अगं आई, तू भोपळ्याकडे बघून असं हसतेस का? मला वाटलं तू अरे घारगे मी करणारच आहे, पण तुम्हाला सांगू का, सध्या 2च प्रश्न मला छळत असतात. एक तर आता सध्या सुट्ट्या सुरू आहेत, पाहुणे येत असतात, सगळे बऱ्यापैकी घरी आहेत आणि काय करायचं सकाळ संध्याकाळी खायला हा एक विचार, आणि दुसरं म्हणजे गणिताची नवीन गोष्ट कोणती सांगायची. तर आज ह्या भोपळ्याने माझे 2ही प्रश्न सोडवलेत. म्हणजे तू चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट सांगणार आहेस? नाही रे, मी भोपळ्यात बसलेल्या आजीची गोष्ट नाही सांगणार आहे, गणितातल्या भोपळ्याची गोष्ट सांगणार आहे. एकदा माहिती आहे का, अरे मी 2 तास शून्य शोधत होते, 2 तास शून्य. पण शून्याला तर काही किंमतच नाही, मग का शोधत होतीस तू 2 तास? अरे हो, शून्य म्हणजे काहीच नाही, त्याला किंमत नाही असं जरी आपण म्हणत असलो तरी शून्याचा विचार त्या दिवशी मी पहिल्यांदा एवढा केला. काय झालं माहिती आहे अर्णव, अरे दादानी मला एकदा असा प्रश्न विचारला की त्याच्यानंतर मी शून्य शोधत बसले आणि मग इतक्या गोष्टी माझ्या हाताला लागल्या, आणि ती शून्य शोधायची सुरुवात कुठून झाली ती गोष्टच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला पूर्ण गोष्ट ऐकायची आहे का? चला तर मग सांगते शून्याची गोष्ट. तुम्हालाही जर पूर्ण गोष्ट ऐकायची आहे की मी शून्य काय शोधायला सुरुवात केली, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, किंवा लिंक जर वर्किंग नसेल तर कॉपी पेस्ट करा, किंवा माझ्या पेरेंटिंग बियॉन्ड टेक्स्टबुक या यूट्यूब चॅनलवर जाऊन लेटेस्ट व्हिडिओ बघा. पण गोष्ट नक्की ऐका, कारण ती खरंच इंटरेस्टिंग आहे.